कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर इथं एसटी स्टँडवरून बोंधेनगरकडे जात असलेल्या केएमटी बसच्या काचेवर मद्यपींच्या टोळक्यांकडून दगड मारण्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी बस चालक प्रकाश ज्ञानू झोरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। संशयितांनी काही कारण नसताना केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने दगडफेक केली होती। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली। दिनांक 14 जानेवारी रोजी कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नरच्या समोर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिटी बसवरती दगडफेक करून येथील काही तरुणांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला होता। त्या आरोपींना आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ज्या ठिकाणी सदरचं कृत्य केलं होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेलं जे वीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या 3 जे आरोपी आहेत त्यांची नावं आहेत अभिषेक मंगेश घोडके वय 26 वर्ष राहणार राजारामपुरी, आसिफ अमानुल्ला नायकोडे वय 30 वर्ष राहणार इंगळी तालुका हातकणंगले आणि ओंकार जगन्नाथ चौगुले वय 22 वर्ष राहणार पाथरूड गल्ली सायबर चौक कोल्हापूर। तसेच यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे। या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखीन काही यामध्ये आरोपी आहेत का निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करू। नेमकं काय कुठल्या कारणाने दगडफेक केली होती काय सांगा? त्यांचा आपसामध्ये वाद चाललेला होता आणि त्या वादाचं पर्यवसान त्यांनी तिथलेच दगड उचलून बसवरती दगड मारलेला होता।